विभागाच्या वतीने ज्या शहरात अतिक्रमण झाले त्याच्यावर त्यांनी कारवाई या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे की मला असं वाटतं की त्यांनी ह्या व्यापाऱ्यांना पूर्व सूचना द्यायला पाहिजे की आपण काय काढणार आहेत, त्यांच्या नोटीस आहेत, तुम्ही किती अतिक्रमण केलं, काय केलं हे पहिल्या व्यापाऱ्यांसमोर ठेवलं पाहिजे. ते प्रत्येक दुकानासमोर ज्यांच्या दुकानासमोर तुम्हाला अतिक्रमण वाटलं की पहिला तुम्ही सांगायला पाहिजे. तर अचानक येऊन ज्यांचे जे नुकसान झाले खरं तर हे मान्य नाही आहे व्यापाऱ्यांना. गेल्या काही 2-3 वर्ष कोरोनामध्ये गेलेले आणि व्यापारधंदा सगळे ठप्प आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण गोल्ड मार्केट म्हणतो, हा मध्यमार्ग परिसर आहे आणि त्या ठिकाणी सगळीकडे CCTV वगैरे लावलेले आहेत. जर ते CCTV सगळे बंद झालेले आहेत, वायर्स आहेत सगळे बंद पडलेले आहेत. पण हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तिथं काढा तुम्ही, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण अतिक्रमण नाही, गोल्ड मार्केट आहे, पुढे भविष्यात काय होईल, आज 1 तासाने काय होईल हे माहीत नाही. त्याच्यामुळं हे जी कारवाई झाली आहे तर पूर्व सूचना न देता ही कारवाई झाली हे अत्यंत चुकीचं आहे. मी दोन्ही आमदार आणि खासदारांना आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवण्याचं काम मी या ठिकाणी हाती घेतलं. प्रशासन अतिशय महत्त्वाची सोन्याची बाजारपेठ आहे. अशा बाजारपेठेमध्ये या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. आपले अतिक्रमण किंवा चुकीचं जर समजा काय झालं असेल तर आमच्या व्यापाऱ्यांना पूर्ण सूचना देऊन आम्ही निश्चितपणे सहकार्य करू आणि महानगरपालिकेला आमचं सहकार्य राहील. पण ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, CCTV कॅमेरे तोडणे किंवा अरेरावी करणे आणि पूर्वसूचना न देता करणे, हे महानगरपालिकेचं काम अत्यंत निषेधात्मक आम्ही सगळे व्यापारी नोंदवतो आणि अशा गोष्टी घडू नयेत. आम्ही माननीय खासदारांना आमदारांना विनंती करतो आणि इथल्या नगरसेवकांनाही त्याबद्दल पत्र देऊन मी या सर्व गोष्टीचा व्यापारी सराफ संघातर्फे निषेध व्यक्त करतो.